गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता: पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क: 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील सौ दिव्या मगदूम या संस्थापिका असलेल्या छत्रपती शासन या संघटनेच्या 1,000 महिलांनी आज हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना जाहीर पाठिंबा दिला. आज कबनूर येथे महिला मेळावा होऊन याची घोषणा करण्यात आली. यावेळी हातलंगडे लोकसभा मतदारसंघातील हजारो महिला उपस्थित होत्या. दिव्या मगदूम यांनी आम्ही पंचगंगा नदी प्रदूषण प्रश्न आंदोलन करत असताना अनेक नेत्यांनी पाठ फिरवली, मात्र खासदार धैर्यशील माने यांनी वारंवार आमच्या आंदोलनास भेट देऊन मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आश्वासनाचे पत्र देखील दिलं, मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात पंचगंगेचा प्रश्न निकालात निघाला नाही. दरम्यान आमच्या आंदोलनाची व पंचगंगेच्या प्रदूषणाची जाणीव खासदार धैर्यशील माने यांना असल्याचं दिसतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तशी ग्वाही दिली आहे. त्याचबरोबर 47 बेकायदेशीर मायक्रो फायनान्स विरोधात कारवाईचे आश्वासन दिल्याने आपण खासदार धैर्यशील माने यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचं मगदूम यांनी सांगितलं. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 2 लाखहून अधिक महिलांनी लाभ घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार सर्वसामान्य आणि महिलांचे प्रश्न सोडवणारे आहे. त्यामुळे छत्रपती शासनने सरकारच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि छत्रपती शासन महिलांची जी न्याय मागणी आहे ती आचारसंहितेनंतर त्वरित सोडवण्याची ग्वाही हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी दिली. यावेळी गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करून जगाला श्रीरामाचं दर्शन घडवून दिलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारं नेतृत्व आहे. त्यामुळे महिलांना न्याय देणारं सरकार म्हणून महाराष्ट्रात ओळख झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी छत्रपती शासनच्या दिव्या मगदूम आणि संघटनेच्या महिला या सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवतात आणि मोठा संघर्ष देखील करतात. यापुढे त्यांना संघर्ष करण्याची आवश्यकता भासणार नाही आणि तशी गरज पडल्यास प्रत्येक शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी ग्वाही दिली. यावेळी वैशाली डोंगरे, रुपाली चव्हाण, सुनीता मोहिते, अमन संदी, समीर दानवाडे, BS दानवाडे, सुनील कांबळे, किशोरी बामणे, सुनीता मोहिते, शीतल सुतार, रुपाली पाटील, राजश्री पाटील यांच्यासह छत्रपती शासनच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नमस्कार, मी सौ दिव्या मगदूम, छत्रपती शासन महाराष्ट्र राज्याध्यक्षा. आज आम्ही लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना छत्रपती शासनच्या माध्यमातून हातलंगडे मतदारसंघातून 1,000 महिलांनी आज जाहीररित्या पाठिंबा आम्ही दिलेला आहे. त्यांना पाठिंबा देण्याचं कारण इतकंच आहे की गेली 5 वर्ष झालं आम्ही मायक्रो फायनान्सच्या विरोधात जी काही आम्ही आंदोलन करत आहोत त्या आंदोलनामध्ये वेळोवेळी आम्हाला धैर्यशील दादांनी मार्गदर्शन केलेलं आहे, सपोर्ट केलेला आहे आणि गेली 8 दिवस झालं श्री आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा गेली 8 दिवस झालं या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे. माझ्याकडून अहवाल मागून घेतलेला 147 मायक्रो फायनान्स जे काही बेकायदेशीर आहेत त्याचाही त्यांनी अहवाल मागून पुढे सचिवांना सादर केलेला आहे. आता चालू असलेली लोकसभा तिच्या आचारसंहिता असल्याकारणानं त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतला नाही, पण एक लेखी आश्वासन आणि तोंडी आश्वासन हे दोन्ही आश्वासन मला दिलेली आहेत की इलेक्शन संपल्यानंतर लगेचच आम्ही त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करू. 147 मायक्रो फायनान्सवरती ही मला एक ग्वाही दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला प्रत्येक महिलेला एक अर्ज आम्हाला सादर करायला सांगितलेला आहे. तो अर्ज आम्ही येत्या 8 दिवसामध्ये आम्ही सादर करू आणि मुख्यमंत्री साहेब मला निश्चित न्याय देतील एवढंच आम्ही अपेक्षा व्यक्त करून एकच वादा धैर्यशील दादा या आपल्या हातकणंगले मतदारसंघातून धैर्यशील दादा निवडून देण्याचं आश्वासन आम्ही छत्रपती शासनकडून आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही दिले.